नमस्कार साहेब, मला तुम्हाला सांगायचं फक्त एवढंच की 1.5 ते 2 किलोमीटर आहे. मग मला सांगायचं फक्त एवढंच की 1.5 ते 2 किलोमीटरसाठी कर संकलन जर तुम्ही मोशी स्मशानभूमी जवळ करताय तर तो प्रकल्प आपल्या एवढं जवळ असून मग आपण तिथपर्यंत गाड्या का नेऊ शकत नाहीयेत? त्या कचऱ्याच्या गाड्या तिथपर्यंत का जाऊ शकत नाहीयेत? तो एक मोठा प्रश्न आहे. आणि आमच्या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे सर. म्हणजे अक्षरशः ती पाणी आहे, नळ आहे तर त्याला पाणी नाहीये, मोडकळीस आलेली आहे स्मशानभूमी. ऐकताय ना सर? हा, अधिकारी ऐकतात का? नाही त्यांना स्पष्टीकरण हा. बंद करायला होते. बरं, आपली स्मशानभूमी मोडकळीस आलेली आहे आणि सगळे येऊन जाऊन कचऱ्यावर बोलतात आहेत. जर आपला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आपले दमदार आमदार आदरणीय महेश दादा लांडगे यांच्या दूरदृष्टीतून झालेला आहे तर खरोखरच तो एक खूप छान प्रकल्प झालेला आहे. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड मधील जी वाढती लोकसंख्या आहे त्यांचा घन कचरा, 2 मिनिटं थांबा ना जरा, बोलू द्या जरा. कचरा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात सुविधा मिळाल्या आहेत तरी सध्याच्या कचरा प्रमाणासाठी तो अपुरा ठरत आहे. आपल्या इथे 1400 ते 2000 टन कचरा रोजचा गोळा होत आहे. पण सर त्याच्यासाठी जी विघटन क्षमता आहे त्या पहिल्या प्रकल्पाची ती 1000 टनाचीच आहे. तर मला दुसरा टप्पा तातडीने मंजूर करून घ्यावा ही माझी तुम्हाला प्रशासनाला आणि महापौरांना विनंती आहे. आयुक्त साहेब तुम्हाला विनंती आहे. त्याच्यातून आपल्याला आवश्यक गरजा आणि फायदा काय होईल तर शहराचा वाढता घन कचरा आणि मर्यादा क्षमता, कचऱ्याचा ऊर्जा रूपांतर आणि पर्यावरणाक उपाय, लँड फिवर वरील अवलंबिता कमी होईल त्यामुळे, आणि स्वच्छता आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल. त्याचप्रमाणे महापालिकेला ऊर्जा निर्मितीमध्ये उत्पन्नही प्राप्त होते. आपण महापालिकेला 5 रुपये या दराने वीज निर्मिती आपण त्यांच्याकडून घेतो, जी साधारण त्यांचा जो बेसिक मूल्यांकन आहे ते 8.5 रुपयांनी आहे. तर आपल्याला त्यातूनही उत्पन्न म्हणजे आपल्या बऱ्यापैकी येते त्याच्यातून. आणि त्याची मागणीचा एवढाच उद्देश आहे की दुसऱ्या टप्प्यात तातडीने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी द्यावी, काम सुरू करण्याची स्पष्ट कालमर्यादा निश्चित करावी, प्रकल्प प्रगतीबाबत नियमित अहवाल सभागृहात सादर करावा, शहर स्वच्छ व पर्यावरण पूरक करण्यासाठी मोशी प्रकल्पाचा दुसरा टप्पा प्रत्यक्षात उतरवणे आवश्यक आहे खूप. आणि दुसरा टप्पा प्रत्यक्षात उतरवणे आवश्यक आहे खूप. आणि दुसरा एक मुद्दा आहे सर माझा, इंद्रायणी पवना नदीमधील जल प्रदूषण उगम ते संगम सर्वकष उपाययोजना राबवण्याबाबत पिंपरी चिंचवड शहराला जीवनदान देणाऱ्या इंद्रायणी पवना नदीमधील वाढती जल प्रदूषण हा गंभीर समस्या आहे. सद्यस्थिती या नदीमध्ये औद्योगिक सांडपाणी, रासायनिक मिश्रित पाणी, घरगुती सांडपाणी आणि घनकचरा सोडला जात असल्याने सातत्याने निदर्शनास येत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर, भूजलावर आणि पर्यावरण समतोलवर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः नदीलगत परिसरात काही केमिकल व औद्योगिक कंपन्यांनी आपले सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच घरगुती सांडपाणी, नादुरुस्त ड्रेनेज आणि अनधिकृत कनेक्शन, एसटीपी व्यवस्थेतील त्रुटी आणि घनकचरा नदीत टाकणे या सर्व घटकांमुळे प्रदूषण वाढत आहे. या इंद्रायणी नदी व पवना नदीबाबत उगम ते संगम या तत्वावर सर्वंकष निष्कर्ष व तांत्रिक पाहणी करणे, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या केमिकल व औद्योगिक कंपन्यांची तातडीने तपासणी करून दोषी आढळल्यास कंपन्यांवर कडक व कायदेशीर कारवाई करणे, न प्रक्रिया केलेले घरगुती सांडपाणी थेट नदीमध्ये सोडणाऱ्यांवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करणे, एसटीपी प्रकल्पाची कार्यक्षमता तपासून सुधारून व आवश्यकतेनुसार क्षमतेत वाढ करणे, नदीपात्रा व नदीलगत परिसरातील घनकचरा टाकण्यास पूर्ण प्रतिबंध करून देखरेख नियंत्रण उभारणे, जलप्रदूषण नियंत्रणासाठी संबंधित विभागाची संयुक्त कृती आराखडा तयार करून कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करणे. विशेष म्हणजे आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना मिळाली आहे. सदर प्रकल्पाचा कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. इंद्रायणी व पवना नदीच्या प्रदूषण मुक्तीवर हे शहराच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागीय सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निदर्शने व ठोस कालमर्यादित निर्णय घेणे गरजेचे आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मी मागणी करते.